तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 20 दिवसांनी येते घाण पाणी, संतप्त नागरिकांचा पालिकेवर हल्लाबोल। बॅरिकेड्स तोडून नागरिक थेट नगरपालिका कार्यालयात। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा शहरात सध्या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचा संताप अखेर अनावर झाला। तब्बल 20 दिवसानंतरही अपुरा आणि अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने हजारो महिला पुरुषांनी थेट नगरपालिकेवर धडक देत जोरदार आंदोलन छेडलं। नगरपालिकेच्या गलथान आणि निष्काळजी कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी तीव्र घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरले। आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला असता संतप्त जमावाने बॅरिकेड्स तोडून थेट नगरपालिका कार्यालयात प्रवेश केला। नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी द्या, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन उभारू असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। शहरात आधीच उष्णतेची तीव्र लाट असताना पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली फरफट संतापजनक असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे देऊळगाव राजात परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, देऊळगाव राजा। आणि जे काही अशुद्ध पाणी थोड्या बहुत प्रमाणात काही भागांमध्ये जातोय ते येत्या 8 दिवसात कुठेही जाणार नाही, त्याची पूर्ण काळजी घेणार। आणि 8 दिवसात जो काही लिकेजेस आहेत, पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे, तो पूर्णपणे पूर्ववत करणार व आम्ही मार्गस्थ लावणार। आणि ज्या काही सर्व आपल्या ज्या टाकी आहेत त्या टाक्यां थ्रू आपल्याला 8 ते 10 दिवसाच्या आत पूर्ण गावात पाणी कसे जाईल यासाठी पूर्णपणे आम्ही सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व आमचे सन्माननीय नगरसेवक, सर्व पदाधिकारी, कर्मचारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करून गावातील लोकांना अशी समस्या किंवा गावातील लोकांना असा प्रश्न पुन्हा येणार नाही यासाठी 100% आम्ही आश्वासन नाही तर 100% रिझल्ट आम्ही आपल्याला देणार आहोत। आणि पाण्याची समस्या आपल्याला उद्भवणार नाही यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। पाण्यासाठी जो गावातील मोर्चा झाला त्या मोर्चाबद्दल मला असे म्हणणे की या अगोदर पण 2014 मध्ये असा त्याच्यापेक्षाही भव्य दिव्य मोर्चा झालेला होता, पण त्यावेळेस खरंच पाण्याची समस्या होती। तो 22 दिवस आणि 25 दिवसावर पाणी यायचं, पण आजची वर्षाच्या काळापासून जे चालू आहे 18व्या दिवशी पाणी, 17व्या दिवशी पाणी, तीच ही चालू होती। तरी पण आम्ही 2 महिन्यामध्ये 13व्या दिवसावर पाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम होते, त्याच्यामध्ये 2 टाक्या आम्ही चालू केलेल्या आहे या 2 महिन्यामध्ये। आणि जिथे जिथे लिकेज होते ते लिकेज काढण्याचा प्रयत्न करत आहोत। जेवढेही चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू आणि युद्ध पातळीवर हे लिकेज आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। आणि कमीत कमी 10व्या दिवशी आम्ही गावाला पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मुख्य अधिकारी देऊळगाव राजा। पाण्यासंदर्भात जो काही मोर्चा नागरिकांनी काढला होता त्या संदर्भात मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की येत्या 8 दिवसात पाणी पुरवठा संबंधित ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या पूर्णपणे सुरळीत होतील, जसे की फिल्टर प्लॅन्टच्या दुरुस्ती असेल, लिकेजेस असतील आणि डिस्चार्ज संबंधित पंपचा विषय असेल, मोटारचा विषय असेल, हा पूर्णपणे 8 दिवसात आजच आपली यंत्रणेने निम्म्याच्या वरती कामं सुरळीत केलेले आहेत। राहिलेले कामे 8 दिवसात पूर्णपणे मार्गस्थ होतील व आपला जो पाणी पुरवठा आहे तो 100% शुद्ध पाणी पुरवठा हा गावात पूर्ववत होईल। त्यानंतर पूर्ण आमच्या माननीय नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक व आमचे सर्व कर्मचारी, अधिकारी वर्ग पाणी पुरवठ्यासंबंधित पूर्णतः येत्या 10 ते 12 दिवसात गावातील जो पाणी पुरवठा आहे, नागरिकांची जी काही समस्या असेल पाणी पुरवठ्यासंबंधित ती कोणतीही समस्या राहणार नाही यासाठी आम्ही दक्ष राहू। आणि मला नागरिकांनाही विनंती करू इच्छितो की नागरिकांनी सुद्धा जे काही पाण्याचा वापर आहे तो पाण्याचा वापर हा योग्य प्रमाणे करावा, पाणी वाचवावं, पाणी नालेमध्ये, गटारीत किंवा उघड्यावर सोडू नये। तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे गाडी धुणे, गल्लीत सडा मारणे यासारख्या गोष्टी नागरिकांनी करू नये। नागरिकांना आवाहन करतो की पाण्याची जेवढी जास्त बचत होईल तेवढी बचत करण्यासाठी नगरपालिकेस सहकार्य करावे, त्यामुळे पाण्याचा जो अपव्यय होतो तो कमी होईल आणि नगर परिषदेत पाणी सोडण्याचा जो कालावधी आहे तो कमीत कमी करण्यास आम्हाला सुद्धा मदत होईल। त्यामुळे आम्ही आश्वासन देतो की येत्या 8 ते 10 दिवसात पाणी पुरवठा पूर्ववत होऊन 10 दिवसाच्या आत गावाला प्रत्येक विभागात, प्रत्येक झोनमध्ये पाणी कसं जाईल यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करू आणि 100% आपल्याला 10 दिवसाच्या आत पाणी पुरवठा देऊ ही मी नम्र विनंती करतो। धन्यवाद।